भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशाची निम्मी लोकसंख्या ही शेती करते. शेती करत असताना शेतामध्ये काय पिकवावं व कमीत कमी खर्चामध्ये फळबागे कशी पिकवावी हेच तुम्हाला आपण विज्ञानाच्या हिशोबाने सांगणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला पण विसरू नका. चला तर मित्रांनो, मग सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. म्हणून युरियाच्या वापराच्या बाबतीत घाबरण्यासारखं काहीच नाही. फक्त वाटाण्याच्या आकारापासून समोरच्या स्टेजमध्ये आपल्याला त्याला वापरायचं. दुसरं असं होते की जिथं पीएच 8च्या रेंजमध्ये चालतो, म्हणजे 7.8 पासून समोर, त्या ठिकाणी अन्न पदार्थ भेटण्यासाठी थोडंसं अडचणीचं जाते. तर मग आता फवाऱ्याची समजा सवय लागलेली असली किंवा मग समजा आपल्याला ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारा मारता येत असला किंवा छोट्या याच्यातून मारता येत असला, तर फवाऱ्याच्या माध्यमातून जर समजा आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला तर ते आपल्याला ताबडतोब भेटतो. म्हणजे ज्यावेळेस बगीच्यावर फळं असतील आणि आपल्याला पांढऱ्या शिरा पिवळे पानं दिसायला लागले की झिंक आणि फेरस ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असेल, अशा याचा सूक्ष्म अन्नद्रव्याचा फवाऱ्याच्या माध्यमातून वापर करायचा. आपण हा फवाऱ्याची मात्रा 5 ग्रॅम पर्यंत प्रति लिटर नेऊ शकतो. फक्त त्याच्यात कॉम्बिनेशन काय पाहायचं की समजा आपल्या झाडाच्या फळाचा आकार आणि पानाचा आकार जर समजा आपल्याला प्रपोर्शन पानाच्या आकाराचं कमी वाटत असेल तर याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट हे 2 ग्रॅम होण्याचं आणि स्फुरदाची मात्रा असणारं जे काही खत असेल विद्राव्य खतामध्ये, मग तुम्ही त्याच्यात 13-40-13 घेऊ शकता, 052-34 घेऊ शकता, 12-61 घेऊ शकता. आता ज्याच्यात स्फुरद जास्त असेल याची मात्रा वापरली म्हणजे काय होते की अन्नाचा साठा वाढवण्याचं काम हे करते. आणि अन्नाचा साठा वाढला की 100% झाडाच्या फळाला, पोषणाला, पानाला आपल्याला मदत होते. म्हणजे साधं गणित आहे. म्हणजे ते हे कोणते खतं वापरायचे, काय वापरायचे याच्या मागे काही लागायचं काम पडत नाही. फक्त ठोक ताळा काय ठेवायचा आहे की फळाची पोषण होण्याची अवस्था, म्हणजे जर समजा मृग बहार असेल तर जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत 12-61 सारखं म्हणजे नत्राचा पुरवठा त्याला झाला तर चालते. आणि जेव्हा गोडी पाहिजे आहे तिथून नत्र थांबवायचा आणि पोटॅश चालू करायचा. म्हणजे आपण तिथे 052-34 म्हणतो किंवा मग 13-40-13, 0050 पांढरं पोटॅश, जे आपल्याला शक्य असेल ते ऑप्शन आपण वापरू शकतो. या ऑप्शनमध्ये आपण खत कोणतं म्हणतो, खत कोणतेही असलं चालते, फक्त त्याचं प्रपोर्शन आपल्याला तेवढं बदलावायचं असते. आता खताचं नियोजन 2दा करायला पाहिजे चालू बागेला. जर समजा आपल्या बहार घेण्याची जर समजा बाग असेल तर त्याला चालू बागेला 2दा केलं पाहिजे. एक तानाचे म्हणजे तिथं काय चालू बागेत स्फुरदच सगळा अर्धा करून टाकायचा. एक द्यायचा आपण ताण तोडतो तेव्हा आणि एक द्यायचा पावसाळ्याच्या सुरुवातीला. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला जो आपण देतो त्यावेळेस ते झाडाच्या पोषणासाठी कारणीभूत ठरतो. म्हणजे जो आपण गॅप म्हटलं किंवा आपण फळं तोडले आणि लगेच ताण सोडून दुसरं चालू करतो तर ही अवस्था येत नाही. आता याच्यात स्फुरदासारखं समजा सिंगल सुपरफॉस्फेट असेल, डबल सुपरफॉस्फेट असेल, हे जूनमध्ये द्यायचं पावसासोबत. आणि जेव्हा बहार देतो त्यावेळेस रेडीमेडमध्ये तयार होणारं 12-32-16 याच्यासारखं खत द्यायचं. हे ताबडतोब भेटणार आहे, ते ताबडतोब आपल्याला काम करणार आहे. अशा 2 पद्धतीत तोडायचं. आणि शेणखत पावसाळ्याच्या अवस्थेला जिथं हुमणीचा प्रादुर्भाव आहे तिथं पावसाळा सोडून द्यायचा, डायरेक्ट ताण तोडाच्या पिरियडला आंब्या बहाराच्या वेळेस द्यायचा. शेणखताच्या सारखं म्हणजे आपल्या तोंडातली लाळ जशी आपल्याला काम करते ते काम शेणखताचं. शेणखतामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असते. म्हणजे समजा कॉन्सन्ट्रेटेड आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आपण म्हणतो, शेणखत असेल, लेंडी खत असेल, कोंबडी खत असेल, या सगळ्यामध्ये शेणखतामध्ये नत्र, स्फुरद, पालाशाचं प्रमाण कमी असते, परंतु ह्युमसचं प्रमाण जास्त असते. आणि बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी शेणखतासारखा दुसरा पर्याय नाही आणि स्वस्त पडणारं. आता निंबोळी पेंट जे आहे, निंबोळी पेंटमध्ये स्फुरदाची मात्रा 1% राहते, पण रेट जास्त असते, प्रत्येकाला अवेलेबल होत नाही. म्हणून मग शेणखताचा पर्याय सोपा. शेणखत जिथं कमी असेल तिथं मग पाचोळ्याचा, काडी कचऱ्याचा वापर केला तर तेवढी स्फुरदाची मात्रा त्याच्यामधली वाढते आपली. गांडूळ खताचा, आता गांडूळ खत प्रॅक्टिकली समजा मी म्हटलं किंवा गांडूळ खत तयार करा आणि टाका, हे प्रत्येकाला आजच्या पोझिशनला शक्य नाही. पण पडणारा पालापाचट कचरा हे शेतात तुम्ही झाडाच्या बुडाच्या जवळ टाकलं आणि तिथं आपोआप गांडूळ 100% तयार होतात. हो, ही अडचण आम्हाला पण आहे. त्या टायमिंगला जर डुकर आले शिदोड पूर्ण खाऊन घ्यायचा आणि ते शिदोड खाल्ल्याच्या नंतर काय होते की जमिनीची का कडक होते, पुन्हा मुळे होतात. त्यावेळेस ना माल जे फुटाचा टायमिंग माल फुटत नाही. बरं, आच्छादनात पण तुम्हाला तीच अडचण आली असेल ना? ही अडचण आम्हाला पण आली आहे. गांडूळ खाण्यासाठी डुकराची अडचण आम्हाला पण आली आहे. पण बागेमधला तणनाशकाचा वापर करायला काही हरकत नाही, फक्त हे आपल्या सुज्ञतेवर डिपेंड आहे. तसा म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या एकदाच करायला पाहिजे, जुलै महिन्याच्या शेवटच्या 15 आठवड्यात. म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून साधारण
22 ते 23 दिवसाच्या वरचं गवत वाढलेलं असते आणि त्यावेळेस त्या गवतामध्ये सगळे अन्नपदार्थ आलेले असते, त्याला फूल येण्यासाठी लागणारे जेवढे आहे ते. तेव्हा जेव्हा आपण त्याच्यावर फवारा मारतो तर 1% ग्लायफोसेटचा युरियाची मात्रा वाढवून, जर तुम्हाला युरिया वाढवायचा असेल तर तुम्ही ग्लायफोसेटचं प्रमाण कमी करू शकता. फक्त पानावर उडणार नाही एवढी काळजी घ्यायची. खोडावर जर समजा थोडंफार उडालं तर त्याचा काही फरक पडत नाही, कारण खोडं कडक झालेले असतात, मात्रा कमी असते. 1% रेकमेंडेड आहे या स्टेजमध्ये, जुलै महिन्यामध्ये 1% याच्यासाठी रेकमेंडेड आहे की फक्त याच्यातली आजची अडचण काय झाली, अपडेट काय झालं, जे पंप आहेत फवारणीचे ते बॅटरीवाले आले, त्याच्यामुळं त्याला प्रेशर आहे आणि नोझल जे झाले, नोझल बारीक छद्रावाले झाले, ते फ्यूम सुटतात, धुवा उडाला. धुवा जिथं आता इथं फवारताना जरी दिसत असला तो समोरच्या झाडावर जात असेल तर त्याच्यामध्ये जेवढं क्रियाशील घटक असेल तेवढा तो झाडावर इफेक्ट दाखवणार. मग तणनाशक वापरत असताना त्या नोझलचा उपयोग कुठंच शास्त्रीयदृष्ट्या लिहिलेला नाही. तणनाशक वापरत असताना कट नोझलचाच वापर झाला पाहिजे आणि हुड लागलं पाहिजे. कट नोझलची धार पडते त्याच्यामुळे ते धुवा उडत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला ते शक्य होते. तणनाशकाचे विपरीत बाकी याचे आहेत. ग्लायफोसेट फक्त रेकमेंडेड आहे बगीच्यामध्ये आणि ग्लायफोसेट मातीवर पडल्याच्या नंतर तो न्यूट्रल होते. तुम्ही फवाऱ्यात गढूळ पाणी जर समजा वापरलं असेल तर ते पंपातच न्यूट्रल होऊन जाते. नाही, त्याचं संयुगच तयार करत असताना त्या पद्धतीत केलं. सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन सगळे आहेत आणि त्याच्यामुळे मातीसोबत ते मिसळलं गेलं की मातीच्या संयुग प्राप्त होऊन त्याला डिझॉल्व्ह होऊन जातो, त्याचा इफेक्ट राहत नाही. आणि जिथं ग्लायफोसेट वापरलाय म्हणजे साधारण एक मनाची खात्री करण्यासाठी एक लक्षात येते की आपण ग्लायफोसेट वापरून गवत पिवळं झाल्याच्यानंतर शेतात फिरायचं. जसे जमिनीवर इथं नरम पाय लागतात तसे ग्लायफोसेट वापरलेल्या ठिकाणच्या पावसाळ्याच्या कंडिशनला जमीन नरम झालेली असते. बाकी ठिकाणी तुम्ही सोयाबीनमध्ये तणनाशक वापरलं असेल, बाकी पिकात वापरलं असेल, त्या ठिकाणच्या जमिनीमध्ये तो आपल्याला कडकपणा आलेला दिसतो. आणि त्यातच कडकपणाला आणखी एक गोष्ट कारणीभूत असते की पावसाचं पाणी हे ॲसिडिक असते. शेवटचा पाऊस निघून गेल्याच्या नंतर जमिनी कडक यायला लागतात, ॲसिडिक असते. आपल्या जमिनी अल्कलाईन आहे आणि पावसाचं पाणी येऊन गेलं की जमिनी 100% शेवटच्या कंडिशनला कडक असतात. आता जुने लोक काय म्हणायचे, काळं पाणी आणि पांढरं पाणी. की जर समजा रब्बीचा हंगाम घ्यायचा आपल्याला, रब्बीचा हंगाम आपण विहिरीच्या पाण्यावर आपण घेतो किंवा हे काळं पाणी द्यायचं की त्याच्याशिवाय जमीन नरम येत नाही. त्याच्या मागचं कारण असते होतं की हे जे क्षार निघून जातात त्याच्या आणि ॲसिडिक पाणी पडलं. आता शेवटी जे परतीचा पाऊस जर समजा आला, परतीचा पाऊस त्या ठिकाणी जिथं पावसाचं प्रमाण जास्त असते तिथं परतीचा पाऊस आला तर तिथं फायदेशीर ठरतो. ते पुन्हा जमिनी नरम करण्यासाठी मशागतीसाठी सुरुवात होतो, तेवढा तिथे एक फरक पडतो, त्याच्यासाठी ते फायदेशीर होते. क्षाराचं प्रमाण वाढलं की पीएच वाढतो. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढत गेलं की पीएच हळूहळू कमी होतो. आता समोरची कंडिशन अशी येते की आता जिथं पीएच जास्त आहे, म्हणजे पीएच जास्त आहे, साधारण अशी कंडिशन येते की पीएच जास्त आहे म्हणजे इसी जास्त आहे आणि चुनखडीचं प्रमाण आहे. जिथं पीएच हा 8.2 दिसतो ते 100% चुनखडी 7च्या वरच आहे. आणि जर समजा चुनखडीला हळूहळू डिझॉल्व्ह करायचं असेल किंवा आपल्याला त्या जमिनीची सुधारणा करायची असेल तर कालावधी लागणार. जसं दगडापासून माती बनण्यासाठी कालावधी जास्त लागतो तसं या चुनखडीला किंवा पीएच कमी करण्यासाठी लागणारा कालावधी हा जास्त आहे. तर पहिली स्टेप 0 टिलेज झालं पाहिजे. जमीन सूर्यप्रकाशाला डायरेक्ट एक्सपोज झाली नाही पाहिजे, म्हणजे नागाटी कमी झाली, झाकून राहिली, म्हणजे तिचं विघटन जे कर्बाचं होणारं विघटन आहे हे विघटन थांबते, म्हणजेच तुमचा पीएचचा इफेक्ट हा कमी होतो. दुसरं, आच्छादून राहून जर समजा आपण शेणखताचा वापर जास्त केला, आता याच्यात ॲडिशनल थोडंसं फास्ट समजा जायचं असेल तर फॉस्फरिक ॲसिड आहे. चुनखडीच्या खड्याचा मगा विषय होता ना, चुनखडीची जिथं खडे दिसते त्या चुनखडीच्या खड्याचं समजा आपण फॉस्फरिक ॲसिड टाकलं तर ते फसफसताना आपल्याला दिसते. याच आळ्यामध्ये वर्षभरात समजा आपल्याला माहित आहे की आपल्या त्या चुनखडीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, मोसंबी तर आपली चालू आहे, पण आपल्याला पिवळेपणाचा किंवा बहार पकडताना फळ मोठं होण्यासाठी अडचण चालली, तर वर्षातून एकदा फॉस्फरिक ॲसिडचा वापर करायला हरकत नाही. कोणत्या स्टेजमध्ये करायचा, जेव्हा फळ ऑगस्ट महिन्याच्या कंडिशनला आहे, एकदम फुगण्याची आपल्याला आवश्यकता आहे, तेव्हा फॉस्फरिक ॲसिडची ड्रिपच्या वाटे करा किंवा याच्यातून द्या. याची ड्रेंचिंग केली म्हणजे काय झालं, जर तुम्ही कंबाईन ॲक्शन आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे नॅचरल आपण उपयोग केला आणि चुनखडी आपल्याला कमी करायची आहे. हे फॉस्फरिक ॲसिड जेव्हा आळ्यामध्ये जाते, जिथे जिथे चुनखडी असेल तिच्यात सहयोग पावणार आणि ते फुटणार, म्हणजे हळूहळू डिझॉल्व्ह होण्याची. मी पहिल्यांदाच बोलताना हे बोललो ना की वर्षातून एकदा वापरायला हरकत नाही. आपल्याला सगळंच सांभाळायचं आहे. आपल्याला आता सरळ आहे की हरित क्रांती आली, रासायनिक खतं आणले, का आणले,
अन्नधान्याचा पुरवठा आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या, उत्पन्नाची रेंज वाढवायची आहे म्हणून आपण आणल्या. आता सेंद्रिय आपण काय म्हणून झालं की रासायनिक खताचा वापर जास्त झाला, जमिनी निकस होत गेल्या. मग आपण म्हणून शास्त्रीय जेवढ्या काही हे आहेत शिफारशी आहे ह्या एकत्रित पद्धतीच्या आहे, नुसती शेणखताची नाही, नुसती रासायनिक खताची नाही. रासायनिक खताचा मोसंबीसाठी 5 वर्षाच्या वरच्या बागेचा जो 800-400 नत्रस्फुरत पालाशाचा डोस आहे हा 50 किलो शेणखतासोबत, शेणखत नसेल तर 25 किलो गांडूळ खत, ह्या दोन्ही गोष्टी नसेल, तुमच्याजवळ निंबोळी पावडर असेल तर 8 किलो निंबोळी पावडर, हे वार्षिक डोस त्या झाडासाठी संयुक्तिक पद्धतीत आहे. जर समजा तुमचं 50 किलो शेणखत त्या झाडाला भेटत असेल, म्हणजे 5 टोपले शेणखत एका झाडाला पडत असेल, तर 100% या खताची उचल तुमची जास्तीत जास्त प्रमाणात होते. अशा रासायनिक आणि सेंद्रिय एकत्रित पद्धतीच्या एकात्मिकच सगळ्या शिफारशी आहे, ज्या काही प्रयोगाच्या आलेल्या शिफारशी आहे ते दिसते. आणि आपल्याला ढोबळ मानानं जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपल्याला दिसते की जिथं शेणखताचा वापर जास्त असेल, जिथं स्लरीचा असेल किंवा पूर्ण झिरो टिलेज केलेलं असेल, इथंच आपल्याला झाडाच्या याच्यातनी सुधारणा जे दिसायला लागतात याच कंडिशनला दिसतात. म्हणून मग त्या पद्धतीच्या आता मला मग ते पण बोलायचं होतं. शास्त्रीय पद्धत काय म्हणते, फील्ड कॅपॅसिटी नावाचा एक घटक असा येतो की वापसा आपण जे म्हणतो की समजा आपण मातीची मूठ, ओल्या मातीची मूठ पकडली, मूठ बांधली, वर फेकली, ती जर समजा विखरून खाली पडत असेल म्हणजे ती कोरडी आहे, म्हणजे तिच्यामध्ये मॉइश्चर जे आहे, आपला ओलावा जो आहे तो कमी आहे, जो झाडाला कमी पडणार आहे. तो गोळा जसाच्या तसा आपल्या हातात आला पण मोकळा दिसते, म्हणजे ती वापसा कंडिशन आहे. ती अवस्था जेव्हा जमिनीमध्ये असते त्याच वेळेस झाड हवा पाणी हे सगळं घेते, त्याच्यापेक्षा ओला आहे. समजा आपण माती घेतली, मूठ बांधली, या फटीतून समजा पाणी बाहेर निघत असेल, थेंब पडला, म्हणजे त्यावेळेस त्याला 1 दिवसाची अजून गरज आहे की त्या दिवशी तो उपाशी आहे, दुसऱ्या दिवसपासून घेणार, ही झाली फील्ड कॅपॅसिटी. हे मॉइश्चर ड्रीपच्या पद्धतीत जे काही जेव्हा इस्रायल टेक्नॉलॉजी आली, ड्रीप भारतात आली, तर यावेळची कंडिशन काय झाली की ड्रीपचं पाण्याचं गणित प्रति दिवसाचं आहे. मोसंबीची आपल्या जानेवारी महिन्यापासून तर मार्च महिन्यापर्यंतची, पुन्हा हे 2 महिन्याचा गॅप सोडून म्हणजे एप्रिल मे जून महिन्यापासूनची पुढची प्रति दिवस 40 लिटर पाण्याची रिक्वायरमेंट आहे. जर समजा त्याचं हे 2.5 फूट दोन्ही साईडनं, म्हणजे साधारण 5 फुटाचा घेरा जर समजा पकडला, जिथं 5 फुटाचा घेरा झाडाचा झाला आहे त्या ठिकाणची त्या झाडाची प्रति दिवस 40 लिटर पाण्याची ॲव्हरेज रिक्वायरमेंट आहे. आता हे 40 लिटर पाण्याची रिक्वायरमेंट कमी जास्त कशी होईल, जिथं सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त आहे म्हणजे इव्हॅपोरेशन रेट जिथं जास्त असेल तिची बदलून जाईल, जिथं कमी असेल तिथं कमी होईल. पण ॲव्हरेजमध्ये आपल्याला झाडाला 40 लिटर पाणी प्रति दिवस पाहिजे आहे. ड्रीप म्हणते की प्रति दिवस पाणी दिलं गेलं पाहिजे, आज आपल्याला शक्य नाही लाईनचं आणि याचं सगळं नीट लावून. मग आपण काय केलं, 3 दिवसातून 2 दिवसातून कंडिशन आपण हे केली. आता ड्रीपच्या माध्यमातून की आपण हे काय म्हणतो ना, हे सगळे पाण्यामध्ये विरघळले जाणार. झाडामध्ये अन्न उचलण्यासाठी फक्त पाणी हा एक सोर्स आहे, म्हणजे पाण्याच्या माध्यमातून संयुगाच्या स्वरूपातच ते उचलते. समजा नत्र आपण दिला असं, आपण नत्र म्हणतो NH4च्या माध्यमातून जाणार, अमोनियम फॉर्ममध्ये जाणार, पी द्यायचा तर P+ मध्ये जाणार, म्हणजे हे रासायनिक संयुगच आहे सरळ सरळ. हे जेव्हा पाण्यात विरघळले जातात तेव्हाच ते झाडाला ओढल्या जातात. मग आपण ते रासायनिक पद्धतीत गेले आहे, सेंद्रिय पद्धतीतून दिलेलं आहे, याचं गणित त्या झाडाशी किंवा त्या म्हणजे आता हे सगळ्या रासायनिक क्रिया आहे, हे त्याच पद्धतीत ओढल्या जाणार. आणि याला मग आपण जे pH किंवा माती ह्या सगळ्या ज्या गोष्टी बोलून राहिलो हे फक्त तेवढ्याचसाठी की याला हे कारणीभूत ठरतात म्हणून हे संशोधन बाहेर आले आणि ह्या कंडिशन येऊ नये, हे त्याला इझिली अवेलेबल झालं पाहिजे, याच्यासाठी या सगळ्या प्रोसेस लावल्या. कारण प्रत्येक गोष्ट आपण माणसासारखी तर तपासू शकणार नाही आहे. शेवटी माती आहे, मातीचं सॅम्पल आपण काढलं तपासणीसाठी, आपण नमुनाच काढला, 2.5 एकरामधून 1 नमुना काढला, हे प्रतिनिधिक नमुना किंवा सर्वसाधारण कंडिशन आपली अशी आहे, इथं आपल्याला ही कंडिशन आहे. आणि माणसाला जर समजा एखादी बिमारी झाली, आपण ब्लड टेस्ट केला, पर्टिक्युलर त्याच्या शरीरातलं त्यावेळेसचं ब्लड झालं, पुन्हा मलेरियाच्या याच्यात पुन्हा ब्लड काढते, पुन्हा चेक करते, कारण क्लिअर झालं की नाही. मातीच्या बाबतीत आपण तेवढं सांगू शकत नाही, कारण आपल्याला ठोकताळा बांधायचा आहे. या ठोकताळ्यामध्ये जेवढं आपल्याला शक्य होते तेवढं आपण मोकळं करतो. ड्रीपच्या पाण्याचं देत असताना जो आपला विषय होता की जर समजा एप्रिल मे जून या 3 महिन्यात पाऊस नसताना ड्रीपनं पाणी द्यायचं असेल तर असं अपेक्षित आहे की 15 दिवसानंतर मधातल्या सरीमधून एका दांडानं तुमचं पाणी सुटलं पाहिजे, तर तुमचं ते ड्रीपचं पाणी प्रति दिवसाचं काम करेल. साधारण जर मी तुम्हाला 40 म्हटलं की 4 तास ड्रीप कोणाची चालत असेल, एका झाडाच्या बुडामध्ये 160 लिटर ते 280 लिटरपर्यंत पाणी पडते. ते दिवसाचं कॅल्क्युलेशन आपलं तेवढं येतं. फक्त सुरुवातीला जे खत आपण
वापसा कंडिशनसाठी जे म्हणत होतं मी की तेव्हाच घेऊ शकते, ते ड्रिपची रोजची कंडिशन राहते, तर रोजच्या कंडिशनमध्ये त्याला आपल्याला उचल तेवढ्या फास्टमध्ये होते आणि तेवढ्या फास्टमध्ये त्याला भेटते. हा फरक आपल्याला तिथे दिसतो. पण आपल्या ज्या बाकीच्या परिस्थिती असतात, ज्या अडचणी असतात, त्या अडचणीमुळे आपल्याला ते शक्य होत नाही. नाही, जेव्हा आता खत टाकण्याची प्रोसेस काय राहते की म्हणजे कोणत्या वेळेसचं म्हणताल तुम्ही? नाही नाही, माल तुटला की माल तुटल्याच्या नंतर जेव्हा विश्रांतीचा पिरियड असतो त्यावेळेस शेणखत देऊन जायचं. म्हणजे जे काही आपल्याला जास्त प्रमाणात द्यायचं खत आहे हे नाही नाही, आणि पहिलं पाणी जेव्हा आपल्याला द्यायचं असते तेव्हा रासायनिक द्यायचं. समजा तुमच्या जर ड्रिपच्या आता स्टोरेज आता याच्या मागचा एक कन्सेप्ट असा आहे की जमिनीला आता ज्यांनी नॅचरल फार्मिंग चालू केले किंवा नैसर्गिक शेती चालू आहे, मग आता त्यांच्या याला फळं कशी लागून राहिले, म्हणजे खत देण्यामागचा उद्देश काय? आता म्हणजे खत देण्यामागचा उद्देश असा आहे की हे कॅल्क्युलेशन काढलाय की साधारण एक झाड जमिनीमधलं किती अन्नपदार्थ उचलते. आणि आपला व्यवसाय आहे शेती. आपण जर समजा दरवर्षी झाडापासून फळं घेणार, शेती करून राहिलं ना, नैसर्गिकरित्या बांधावरचे किंवा याच्यावरचे फळं घेऊन नाही राहिलं, म्हणजे जमिनीमधले सगळे अन्नपदार्थ उचलले जाणार. आणि हे उचलले अन्नपदार्थ एकदा तर याची लेवल कमी होत जाणार, तर हे त्या जमिनीला परत गेले पाहिजे, कारण दरवर्षी आपल्याला हे करायचं आहे. मग रासायनिक खत पद्धतीच्या माध्यमातून किंवा ही पद्धती जी लावल्या की जेव्हाच्या तेव्हा आपण वापस दिलं पाहिजे यासाठी, नाही तर मग जमिनीतलं संपून जाईल. जर समजा आपण त्या झाडाला नाही दिलं, झाड फुटणार नाही, अशी कंडिशन होत नाही. जेव्हा आता स्टोरेजसाठी आपण माल टाकलेला मारायची गरज पडली नाही, ऑटोमॅटिक तर ते इन्स्टंट मध्ये फरक पडत नाही. म्हणजे याचा उपयोग केल्यानंतर पिकाला काही आता साईड इफेक्ट 100%. म्हणजे मोसंबी सोडून आता जवळपास जिब्रेलिक ऍसिड सगळ्या पिकात वापरलं असेल, तूर असेल, हे असेल, हे हा अतिरेक झाला. आता सध्या आता जिब्रेलिक ऍसिड मागं पडलं, आता कल्टार आलाय. आता कल्टार हे असं हे आहे, हार्मोन आहे, हे त्या झाडाला सवय पाडते. आंब्यासाठी पण नाही आहे. आंब्यासाठी फक्त कोकणाच्या, म्हणजे आंब्यासाठी म्हणजे कसं की मराठवाड्यात आपण म्हणतो ना केशर, मराठवाड्याचा केशर हा स्पेशल आहे. आणि केशरला तुम्हाला ते कल्टा टाकण्याची, पॅक्लोब्युटाझोल टाकण्याची गरज नाही आहे. हे कोणत्याच्यात पाहिजे, जिथं अल्टरनेट बेअरिंग आहे, म्हणजे 1 वर्ष जास्त येते, 1 वर्ष कमी येते. हापूससाठी स्पेशली ते रेकमेंडेशन आहे. मग आता आपल्या इथं काय, व्यापारीच आम्हाला येऊन सुद्धा व्यापारी सांगून गेले, साहेब तुमच्या बागेला तुम्ही कल्टा टाका, त्याच्या होत नाही. जर समजा आपल्याला आंब्याची बाग केशरमध्ये कमी जास्त प्रमाण येते, म्हणजे आंब्यातला गुणधर्म जातो, 1 वर्ष जास्त फुटतो, 1 वर्ष कमी फुटतो, तर त्या अवस्थेला काय की फक्त ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणत्या काडीवर फुल येणार आणि कोणत्या काडीवर शेंडा निघणार हे ऑक्टोबर महिन्यात फायनल होते. म्हणजे काय, ज्या काडीची वाढ 5 महिन्याची कमीत कमी झाली असेल तीच तुम्हाला फुलोरा देऊ शकते, त्याच्या आधीची देऊ शकत नाही. 3 वेळा नव्हती येते, कोणती मोसंबीवर पण 3 वेळा नव्हती येते. मग ही काडी जी परिपक्व असेल त्याच्यावरच आपल्याला होतं. म्हणून ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला त्या झाडाला पॅक्लोब्युटाझोल टाकायची गरज हापूसमध्ये आहे. आंब्यामध्ये काय करायचं, जर समजा आपल्याला असं निदर्शनात आलं की झाड आपलं कमी जास्त फुटून राहिलं, तर इथ्रेल जे आहे, जे आपण फळं पिकवण्यासाठी वापरतो, त्या इथ्रेलचा वापर करायचा. इथ्रेलचे 2 फवारे जरी आपण 250 ppm मारले तरी त्याचं होऊन जाते. किंवा मग जर समजा इथ्रेलच्या आधीची कंडिशन घ्यायची असेल, नवीन बाग असेल, तर इथ्रेलला जायचं नाही. प्लॅनोफिक्स आपल्याला एकच माहिती आहे, प्लॅनोफिक्स गळण थांबवते. या प्लॅनोफिक्सचा जर समजा आपण त्याच प्रमाणामध्ये 30 मिली 100 लिटर पाण्याला समजा आपण प्लॅनोफिक्स वापरलं, कशात टाकेल 100 लिटर पाण्यात, मोसंबीच आहे ना, बरं 20 हा नॅनो युरियाचा वापर करू शकता तुम्ही. 13-045 वापरू शकता. एवढी जर समजा त्याला मात्रा दिली तर कमी जास्त फुटण्याचं प्रमाण हे जाग्यावर येते. आता एखादं झाड फुटतच नसेल, जसं मी फॉस्फरिक ऍसिडचं म्हटलं, तुमच्या झाडात आता जसे तुम्ही म्हटलं की वेगवेगळे झाडं दिसले, यात असलं काही झाड दिसलं की हे झाड फुटतच नाही आहे, थंडाव्याची जागा किंवा खालगट भागातलं झाड फुटायला अडचण देते, तिथे तुम्ही DAPचं पाणी किंवा फॉस्फरिक ऍसिडचं पाणी टाकलं तर झाड तुम्हाला 100% रिझल्ट दाखवते. नाही द्यायला पाहिजे. आता म्हणजे समोरची सिच्युएशन पण आपण पाहायला पाहिजे. हा म्हणजे आता द्यायला काय पाहिजे मी तुम्हाला सांगतो. 26 जानेवारी पर्यंत थंडीची पोझिशन सांगितली, म्हणजे या थंडीच्या पोझिशनमध्ये त्या झाडाला सुप्तावस्था भेटणं आवश्यक आहे. बाकीचे मग आपण ऍडिशनल साठी किंवा याच्यासाठी खताची मात्रा देऊ, जास्तीचं खत टाकू, जास्त माल तोडला, जास्त दिवस राहिला तर तेवढी झाडाची रिक्वायरमेंट वाढली,
तेवढं आपल्याला देता येईल. पण जर समजा अचानक थंडी बंद पडली तर झाड आहे त्याच पोझिशनमध्ये फुल फेकणं सुरू करते. झाडावर माल असताना फुल फेकणार ते, कारण हे नैसर्गिक बहार आहे. तुमच्याजवळ समजा घरी काही असेल तर ठीक, नाही तर सोपं कॉम्बिनेशन जर सांगायचं झालं ना तर 10-26-26 किंवा 12-32-16 हे कॉम्बिनेशन सोपं पडते. 10-26-26 किंवा 12-32-16 ज्याच्यामध्ये प्रपोर्शन जवळपास सारखं येते. म्हणजे ढोबळ माप सांगायचं असलं तर, ढोबळ माप जर सांगायचं म्हटलं की ज्याच्यामध्ये तिन्ही घटक येतात ते आपल्याला सोपे पडतात. नाही तर मग काही